नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि मला माफ करा, मागच्या 2 दिवसापासून माझा एकही व्हिडिओ आला नाही युट्यूबवरती, कारण बॅक टू बॅक सेमिनार मध्ये बिझी होतो बाळांनो. आज या कोचिंग वरती, उद्या त्या कोचिंग मध्ये, ठीक आहे. त्यामुळे माझा खूप सारा वेळ त्याच्यात गुंतलेला होता. पण आजपासून तुमचे रेग्युलर दररोज 1-2 व्हिडिओज तरी येत असतील, ठीक आहे. आता काही इंपॉर्टंट अपडेट आलेले आहेत बाळांनो बोर्डातर्फे, ठीक आहे. परवाच्या दिवशी पत्रकार परिषदेत खूप काही गोष्टी बोर्डाने सांगितल्या आहेत, ठीक आहे. पण 5 इंपॉर्टंट अपडेट मी तुमच्यासोबत आज ठेवणार आहे, ठीक आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर सोनाली आयरे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, ठीक आहे. आणि तुमच्यासाठी बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, लगेच जॉईन करा. आता 5 महत्त्वाचे अपडेट बघूया बाळांनो. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? बोर्ड असं आहे का मला सांगून देतं प्रश्न? नाही, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. फॉर एक्झाम्पल, स्टेट हेनरीज लॉ हा प्रश्न तुमचा 12 वेळा विचारला गेलाय. 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त असते, म्हणून तो प्रश्न तिथं असेल. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची खूप डीप अनालिसिस पूर्ण टीमने बसून 7-7, 8-8 दिवस एक प्रश्नावरती स्पेंड केलाय, म्हणून ती टॉप 200 क्वेश्चनची शीट बनलेली आहे, ठीक आहे. जर तेवढी शीट तुम्ही केली, मी गॅरंटी देतो 90-95 टक्केवारी कुठे गेलेली. मागच्या वर्षाची तुम्ही रिझल्ट बघू शकतात, 90 ते 95 टक्केवारी विद्यार्थ्यांनी क्रॉस केलेली आहे, ठीक आहे. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, तिथूनच सिमिलर टाईप प्रश्न बोर्डात येतील. आता पत्रकार परिषदेत बाळांनोची सगळ्यात पहिली गोष्ट बोर्डाने सांगितली ती म्हणजे तुमची 75% अट बाळांनो, ठीक आहे. तुमची इलिजिबिलिटी जी असते, ठीक आहे, 12वीच्या परीक्षेत बसण्यासाठी जी पात्रता आहे ती तुमची 75% तुम्ही हजेरी असली पाहिजे 12वी बोर्डात. त्यानंतरच तुम्ही परीक्षेत बसू शकतात. म्हणजे तुमची अटेंडन्स पूर्ण वर्षात 75% कमीत कमी असली पाहिजे, तर तुम्ही परीक्षेत बसू शकता, ठीक आहे. आता हा जो नियम आहे बाळांनो, हा किती टक्के सक्सेसफुल ठरू शकतो या गोष्टीची मला सुद्धा, मी खूपच डाऊट मध्ये या गोष्टीचा, ठीक आहे. कारण जे पण अटेंडन्स असते ते शाळा हँडल करते, ठीक आहे, कॉलेज हँडल करतात, ते त्यांची अटेंडन्स मॅनेज करून घेऊ शकतात, ठीक आहे. आता एक्झॅक्टली काय घडतं ते मला ठाऊक नाही, ठीक आहे. पण प्रत्येक शाळेला वाटतं की आपला निकाल 100% लागावा, त्यामुळे ते अटेंडन्स मॅनेज होऊन जाईल, ठीक आहे. पण माझं तरी म्हणणं आहे की आता जेवढे दिवस उरले त्याच्यात तुम्ही गैरहजर नका राहू बाळांनो, ठीक आहे. बोर्डाचा कुठूनही काही नियम येऊन जातो, ठीक आहे. म्हणून या गोष्टीला तुम्हाला थोडंसं सतर्क राहावं लागेल. ही झाली पहिली अपडेट तुमची. जी दुसरी अपडेट जी सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेली ती म्हणजे तुमच्या प्रिलिम्स बाळांनो. कमीत कमी विद्यार्थ्याने एक प्रिलिमची एक्झाम अटेंड केली पाहिजे, तरच विद्यार्थी पात्र ठरेल तुमच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये, ठीक आहे. आता या जर तुम्ही अटेंड नाही करू शकत तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागेल, शाळेत जमा करावं लागेल की मी या कारणामुळे प्रिलिमची परीक्षेत बसू शकलो नाही, ठीक आहे. हा प्रयत्न का चालू आहे बोर्डाचा? कारण HSC बोर्डालाही वाटतं की रिझल्ट जास्त यावा. जी NEP असते, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असते, ती काय सांगते की प्रत्येक स्टेटला ती पुश करते स्टेटचा रिझल्ट वाढवण्यासाठी, आणि स्टेटचा रिझल्ट वाढवण्यासाठीच या गोष्टी सगळ्या HSC बोर्ड करते, ठीक आहे. आता जेवढे दिवस उरले त्याच्यात तुम्हाला सगळ्या दिवस कॉलेज जायचंय. दुसरी गोष्ट, आता जे तुमचे प्रिलिम्स असते 2-3 जितके प्रिलिम्स असतील, मॅन्डेटरी एक प्रिलिम्स तुमची तुम्हाला द्यावी लागेलच. तिसरी अपडेट तुमची इंटरनल मार्कच्या संबंधित आलेली आहे बाळांनो. बोर्डाने सांगितलंय की जे इंटरनलचं इव्हॅल्युएशन असतं, ठीक आहे, त्याला पण काही ना काही क्रायटेरिया सेट झाला पाहिजे. पहिली गोष्ट, जर तुमचे 30 मार्क इंटरनल आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिक्सचा 70 मार्काचा पेपर असतो, 30 मार्काचा इंटरनलचा असतो, बरोबर. 30 मार्क जे इंटरनल आहेत त्याच्यात 5 मार्क तुमचे अटेंडन्सला बोर्ड देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची 75% अटेंडन्स त्याला 1 मार्क, 85% 2 मार्क, अशा पद्धतीने तुमचे अटेंडन्स नुसार तुमचे ते 5 मार्क डिसाईड होणार आहेत. नेक्स्ट जे 5 मार्क असतील, प्रिलिम्स मध्ये विद्यार्थ्याने कशा पद्धतीने परफॉर्मन्स दिलेला आहे त्यावर सुद्धा तुमचे इंटरनलचे मार्क्स आता डिसाईड होणार आहेत, ठीक आहे. पण इंटरनलचे मार्क्स असं नाही की शिक्षकाला हा विद्यार्थी चांगला वाटतोय म्हणून याला चांगले मार्क्स द्यावे, शिक्षकाला वाटतंय की हा विद्यार्थी खराब आहे तर याला कमी मार्क्स द्यावे, हा क्रायटेरिया आता नसणार आहे. शिक्षकाला शेवटी प्रूव्ह करावा लागेल की याला कमी मार्क्स का दिले, याला जास्त मार्क्स का दिले. तुम्ही ही ऍक्शन घेऊ शकतात आता. जर तुमचा प्रिलिमचा स्कोर चांगला आहे, जर तुमची अटेंडन्स चांगली आहे, तर तुम्हाला इंटरनलला चांगले मार्क्स भेटले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो जी चौथी अपडेट आहे ती आहे तुमच्या प्रिलिमच्या तारखा, ठीक आहे. 11 डिसेंबर पासून बोर्डाने सांगितलंय, प्रत्येक शाळेला सांगितलंय की कमीत कमी 11 डिसेंबर पासून तुमचे प्रिलिम स्टार्ट झाले पाहिजे. 11 डिसेंबर शेवटची तारीख दिलेली आहे, त्याच्या आधी स्टार्ट करू शकतात, पण 11 डिसेंबरच्या लेट नाही करायला लावलेले, ठीक आहे. म्हणून तुमचं प्रिपरेशन स्टार्ट झालं पाहिजे आता प्रिलिमसाठी पण, ठीक आहे. आता शेवटची बातमी बाळांनो ती थोडीशी दुःखद बातमी आहे की आता जी
पेपर चेकिंगची जी प्रोसेस आहे बाळांनो, सगळ्यात पहिले पेपर चेकिंग होईल, ठीक आहे, ही 5वी अपडेट आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले पेपर चेकिंग होईल, त्यानंतर तुमचा मॉडरेटर 1 कडे जाईल आणि त्यानंतर परत आता मॉडरेटर 2 कडे जाणार आहे. म्हणजे एक पेपर तुमचा 3 ठिकाणी चेक होणार आहे बाळांनो. आणि 4थ्या ठिकाणी सुद्धा चेक होतं, जिथं फक्त कॅल्क्युलेशन चेक केलं जातं. म्हणून एक पेपरची चेकिंग आता 4 स्टेपमध्ये होणार आहे बेसिकली, ठीक आहे. पहिले तर पेपर चेकर चेक करेल, नंतर मॉडरेटर चेक करेल, नंतर सिनियर मॉडरेटर चेक करेल, त्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन वाला पण चेक करेल. आणि ही गोष्ट का करण्यात आली बाळांनो, कारण मागच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थी पेपर चेकिंगला टाकत होता, रिचेकिंगला टाकत होता, की आम्हाला कमी मार्क का, आम्हाला जास्त येऊ शकतात. मग यावेळी बोर्डाने काय केलं, त्यांच्या स्टेप्स वाढून दिल्या, म्हणजे जेणेकरून रिचेकिंगचा विद्यार्थ्यांना ताण येणार नाही, ठीक आहे. तर या 5 इम्पॉर्टंट अपडेट रिसेंटली आलेल्या आहेत बाळांनो, ठीक आहे. बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या अपडेट आहेत त्या पण आपण पुढे कव्हर करू, ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा बाळांनो, पेपर अवघड येतो, पेपर डिफिकल्ट येणार आहे, काही झालं, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स जर तुम्ही व्यवस्थित केला बाळांनो, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. HSC बोर्डाच्या एक्सरसाइज प्लस टॉप 200 क्वेश्चन इनफ आहेत तुम्हाला 90-95% देण्यासाठी, ठीक आहे. व्यवस्थित ते सगळे क्वेश्चन करा, व्यवस्थित एक्सरसाइजचे क्वेश्चन करा. PYQs पण आपण रिवाइज करून घेऊ वाटल्यास आपल्या युट्यूबवरतीच, ठीक आहे. पण नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.